फ्री इंजेक्शन सिस्टीम. यामध्ये आपण जसं जनरली लहान मुलं किंवा म्हातारी माणसं त्याला जसं भीती असते निडलची आणि भीती एक ट्रॉमा एक काळजी असते इंजेक्शन केव्हा करणार की याच्यामुळे मसल ट्रॉमा होऊ शकते आतमध्ये आणि मसल ट्रॉमा होऊ नये म्हणून निडल फ्री इंजेक्शन हे नवीन टेक्निक आलेलं आहे. यामध्ये एक पिस्टन ड्रिव्हन एक टेक्निक आहे. त्या टेक्निकमध्ये फास्ट ड्राईव्हमध्ये ते जे मेडिकेशन आहे ते आतमध्ये जाते आणि ते मेडिकेशन जवळपास 4 सेंटीमीटर आतमध्ये जाऊ शकते. यामध्ये इंजेक्शन देण्याचे प्रकार जसे सबक्युटेनियस आहे, इंट्रामस्क्युलर आहे, इंट्राडर्मल आहे. तर यापैकी आणि इंट्राव्हेनस यापैकी फक्त सबक्युटेनियस आणि इंट्रामस्क्युलर हे 2च प्रकारचे इंजेक्शन देता येते. याच्यात लिमिट 0.5 ml इंजेक्शन जसे बरेचसे वॅक्सिन्स आहेत ते वॅक्सिन यामध्ये देता येईल आणि जे ऑइल बेस आहे जे किंवा व्हिस्कस बेस आहे जे जास्त ठीक आहे ते इंजेक्शन यावरती देता येत नाही. याच्यात हे प्रेशर बेस असल्यामुळे याच्यात इंजेक्शन आपल्या स्किन वाटे आतमध्ये जातात आणि इथे कुठलं टिश्यू ट्रॉमा होत नाही. जसं निडल जर वापरली तर निडलमध्ये मसल फायबर ब्रेक होतात. याच्यात कुठल्याही गोष्टी ब्रेक होत नाही आणि मसल वॅक्सिन जे आहे प्रॉपर जिथे जायला पाहिजे ज्या टिश्यूला तिथे ॲक्शन व्हायला पाहिजे तिथे वॅक्सिन हे विदिन म्हणजे जवळपास असं म्हणता येईल की 1/10 सेकंडमध्ये वॅक्सिन तिथं जाते. ही जी तयार करण्याची पद्धत आहे याच्यात पहिलं सुरुवातीला हे जे याला लोड करणं आवश्यक आहे म्हणजे याचं प्रेशर तयार करण्यासाठी लोड करण्यासाठी ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये हे लोड झालेलं आहे आणि नंतर आपण इंजेक्शन द्यायचं असेल जसं आता ही आहे. तुझं नाव काय बेटा? पुष्कमी. आता हिला इंजेक्शन द्यायचं हिला बिलकुलच भीती नाही कारण तिच्या पप्पाने सांगितलेलं आहे की याला निडल नसल्यामुळे हे जे निडल आहे हे आपण बाहेर काढली. हे जे आहे त्याचं ओपन केल्याच्या नंतर आणि याच्या थ्रू आपण हे इंजेक्शन याला कार्टिज म्हणतात. या कार्टिजमध्ये हे इंजेक्शन येते. तर 0.5 इंजेक्शन इथे याच्यात घेतलेले आहे कार्ट्रीजमध्ये. हे कार्ट्रीज प्रत्येक इंजेक्शनसाठी सेपरेट असल्यामुळे कुठे इन्फेक्शन होण्याचा चान्स नाही आहे. आणि मग हे जे आपण ऑलरेडी लोड केलेलं आहे त्याच्यात हे फिट झालेलं आहे. आता इंजेक्शन हे तयार आहे. इंजेक्शन याच्यात वॅक्सिन आहे 0.5 ml आणि इंजेक्शन द्यायसाठी तयार ही सिस्टीम तयार झालेली आहे. की आपण नंतर आपण कुठलं इंजेक्शन द्यायचं असेल तर तिथे इन्फेक्शन होऊ नये म्हणून तिथली जागा स्टरलाइज करणं आवश्यक आहे. सर हे बाजूला करून द्या सर. इथे बसू वर बसा वर. हां वरती घ्या सर वरती घ्या सर.